पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची पूजा खेडकर विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार, राष्ट्रपती भवनाच्या कारवाईच्या सूचना। बीडचा केस ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्ग अंधारात 1.5 वर्ष उलटलं तरी पथदिव्यांचं काम पूर्ण नाही, वाहन चालक आणि नागरिकांमध्ये संताप। नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी मिळणार, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय। एक वर्षांनंतर पुणे मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ, सरासरी 1,06,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। पुणे मेट्रोला 4,98,00,000चं उत्पन्न। ससून अधीक्षक यल्लप्पा जाधव आणि अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्या विरोधात आमरण उपोषण, दादा गायकवाड यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 11% नोकर कपात, 42,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, कर्मचारी खर्चात वाढ झाल्यानं निर्णय घेतल्याचं कंपनीकडून स्पष्ट। नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर कायम, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात आढळले 103 रुग्ण, एकूण आकडा 806 वर। महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं, लातूरच्या चाकूर तालुक्यातील प्रकार, योजनेच्या फॉर्मवर सह्या न केल्याचा राग। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका, फळबागांना संततधार पावसानं गळती, प्रचंड नुकसान। महाविद्यालयांमधील हिजाब बुरखाबंदीवर आज सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान। आंध्र धरणातून तळेगावला पाणी देण्याबाबत अहवाल द्या, अजित पवारांचे आदेश, काही दिवसांपासून तळेगावात अशुद्ध आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार।